मान्यवर परीक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी विहंग गौतम जवळकर बालमोहन शाळेत इयत्ता 2री मध्ये शिकतो। मी आज तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगणार आहे। माझ्या गोष्टीचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, एका क्रांतिकारी जीवनाची प्रेरणादायी गोष्ट। माझी आजी मला नेहमी म्हणते, बाळा, आपण रोज मोकळेपणाने शाळेत जातो, हसतो, गातो, खेळतो। हे सगळं आपल्याला कोणी मिळवून दिलंय माहितीये का? कारण कधी काळी आपला भारत देश स्वतंत्र नव्हता, इंग्रजांचं राज्य होतं। आपल्याला आपली भाषा, आपले हक्क काहीच नव्हते। तेव्हा काही थोर देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला। त्यातलेच एक तेजस्वी क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांचा जन्म नाशिकच्या भगूर गावात झाला। त्यांची आई त्यांना प्रेमाने तात्या म्हणत असे। तात्या लहानपणापासूनच अभ्यासू, हुशार आणि धाडसी होते। शाळेत असतानाच ते ठरवलं, मी मोठेपणी भारत मातेसाठी लढणार। मोठं झाल्यावर त्यांनी अभिनव भारत ही गुप्त संघटना स्थापन केली। ते तरुणांना संघटित करत आणि शस्त्र वापरणं शिकवत, शस्त्राबरोबरच त्यांनी लेखणी यादी घेतली। ते नेहमी म्हणत, विचारांची क्रांती हीच खरी शक्ती। तात्या कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले। लंडनमध्ये असतानाही त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा सुरूच ठेवला। त्यांच्या ह्या क्रांतिकारी चळवळीमुळे इंग्रजांनी सावरकरांना अटक केली आणि पुढे त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली। त्या तुरुंगात ना खिडकी, ना उजेड, ना पुस्तकं, फक्त काळोख आणि कडक शिक्षा। पण तात्या हार मानणारे ते नव्हते। तुरुंगात असतानाही ते कविता करत आणि भिंतींवर नखांनी कोरून ठेवत। तिथेच त्यांनी कमला नावाचं सुंदर महाकाव्य साकारलं। ते नेहमी म्हणत, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे। अनेक वर्षांनी सावरकर अंदमानहून परतले। भारत हा भारतीयांचाच असावा असे म्हणत ते लढतच राहिले। सावरकर म्हणजे फक्त क्रांती नव्हे, तो विचार, शौर्य आणि न संपणारी जिद्द आहे। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे। अशा या थोर वीराला माझं शतशः वंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र।